यावेळी धावफलकावर देखील लागल्यात 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तर गोलंदाज ऋतिक, यावेळी सूर्याचा हा स्ट्रोक बॉलरच्या वरतून सरळ चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावेंसाठी येतोय लांबलचक षटकार सूर्याच्या बॅटमधनं. ही खासियत आहे या बॅट्समनची. ड्रम टेनिस बॉल क्रिकेट आणि तदनंतर ओरम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना लाजवाब प्रदर्शन नक्कीच सातत्याने या सूर्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिल्या चेंडूवर नक्कीच आक्रमकता साकार केली. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिजन मध्ये तर एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत ते मात्र 13. चांगलं टेक्निकल क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. षटकार आला त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली. तर यावेळी मात्र चेंडू हवेत आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून प्रथम सुतारच्या बॅटमधनं येईल हा षटकार. एक चांगला स्ट्रोक प्रथम सुतारच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये 6 धावेंसाठी. तर टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर 19. थोडीस महागडं षटक ठरलं जाते आतापर्यंत ऋतिक नामक गोलंदाजाचं. यावेळी देखील फटका चांगला आहे. ताकद इथे कमी पडेल परंतु बॅट्समनला इथून परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 प्रथम सुतारच्या माध्यमातून फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय सिद्धू कुंभार. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सूर्या. यावेळेचा हा बॉल चांगला पिचिंग होती. चांगली लाईन इथून पकडली. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर 20 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. तर शेवटचा बॉल षटक क्रमांक 200 प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर येईल चेंडू खाली परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्या. तर टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या धावफलकावर 22 धाबा 22 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स.
तर आपण देखील पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर चांगली कॅमेरामॅनची भूमिका साकारत असताना अंकित सूर्याचं छायाचित्र नक्कीच त्याने टिपलंय आपल्या कॅमेऱ्यामध्ये. आणि त्याचबरोबर जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज क्रमांक 3 येईल गोलंदाजच्या मार्कवर. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. सेकंड रनसाठी इथून होईल प्रयत्न आणि या 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्या. तर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 24. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी रोहन पाटील येतोय. 3ऱ्या षटकासाठी रोहन पाटीलला देखील आमंत्रण दिलंय. रायगड विभागातून देखील हा संघ दाखल झालाय. मोराबा संघ आणि बॅटिंग करत असताना देखील आपण पाहू शकाल शिरवणे 11 शिरवणे हा संघ देखील नवी मुंबईतील एक नामांकित संघ देखील आहे. सध्याच्या हंगामात चांगला फॉर्म मध्ये असणारा हा संघ. यावेळी मात्र चांगला बॉल रिलीज झालाय आणि फलंदाज क्रमांक इथून बाद झाला तो मात्र 3. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय अमर वारंगे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक मोठं नाव. स्टार्टिंग एंडला बॅटिंग करत असताना यावेळी मात्र फुलटॉस होता. ऑनसाईडच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. तर यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर इथे तैनात आहे. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली धावफलकावर 26 धाबा. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपल्या समोर चालू असताना एकविरा बॉईज यांच्या वतीने हे स्पर्धा देखील आपण पाहतोय. एकविरा 11 चषक 2021 या स्पर्धेचे आयोजक चेतन म्हात्रे असतील, कल्पेश पाटील, त्याचबरोबर विराज पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. जतीन पाटील, अतिश पाटील, करण, ही संपूर्ण टीम आहे आणि या टीमने साकारलेलं स्वप्न आज सत्यात उतरलंय. आजचा दुसरा दिवस देखील आपण अनुभवतोय. यावेळी देखील चांगला बॉल परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. पडल्यानंतर तो खूप बाहेर निघाला हा चेंडू. अमर वारंगे देखील आहे स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक लगावण्याची. परंतु इथून टेक्निकल क्रिकेट देखील खेळावं लागेल, कारण की चांगली धावसंख्या तुम्हाला धावफलकावर देखील लावणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. यावेळी फटका चांगला ऑनसाईडच्या रिझन मध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पण पाहून चेंडू कलेक्ट केली आणि एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 28 धावा. यावेळी देखील चांगला बॉल बॉडीवर चेंडू रिलीज झाला. एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 29 धावा.
तर षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी पहिल्याच बॉलवर यावेळी मात्र अमर वारंगेला इथून परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. तर यावेळी देखील चांगला बॉल परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ वाईट बॉल. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 30 धावा. तर अमित शिवकर आहे शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. यावेळीचा बॉल चांगली पिचिंग होती. फ्लाइंग करणारा हा बॉल पडल्यानंतर उसळी घेतली आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येईल डॉट बॉल. तर धावा झाल्या धावफलकावर आतापर्यंत 30. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच देखील आपण पाहतोय. तर यावेळी मात्र एक चांगला बॉल पिचिंग झालाय. तर डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू येईल. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 4थ्या 5व्या विकेटची इथे पतन झाली. तर यावेळी देखील व्हाईट बॉलचा इशारा येईल. तर आतापर्यंत जर या ओव्हरमध्ये विचार केला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा देखील आल्यात. तर चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते अमित शिवकरच्या दरम्यान. षटक क्रमांक शेवटचा हाताळत असणार स्लॉगिंगचं ओव्हर. यावेळी देखील लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय व्हाईट बॉलचा. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 33 धाबा. यावेळी मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न झाला. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होतोय आणि एकेरीला दुहेरीमध्ये इथे कन्वर्ट करण्यात आलंय. तर टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत मात्र 35 धावा. तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. 35 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्या. शिरवणा 11 शिरवणा या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना टॉस इथे जिंकला. मोरावा या टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचे देखील ठरवले. आतापर्यंत चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून देखील राहिला. यावेळी देखील स्लो बॉल होता. पडल्यानंतर थोडासा टर्न झाला हा बॉल. स्विंग इन अ मिस. सूर्याला इथून मात्र नक्कीच बीट केलं जातं या बॉलवर. तर येतोय डॉट बॉल. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. अमित शिवकर नामक एक आक्रमक गोलंदाज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर स्लॉगिंगचं षटक हाताळत असताना शेवटचा हा बॉल. टार्गेट सेट करणारा हा बॉल. यावेळी देखील फिंगर रोल केले होते बॉलवर. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतलं या बॉलने. परंतु अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. इट इज अ व्हाईट बॉल. तर चला पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल याची नोंद घ्या. पंचांच्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला इथे करायचा आहे. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. 36 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधला.
यावेळी देखील व्हाईट बॉल. आतापर्यंत जास्तीत जास्त धावा या अवांतरच्या स्वरूपात या ओव्हरमध्ये देखील आल्या. 37 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर आतापर्यंत 5 अवांतर धावा 5 व्हाईट या ओव्हरमध्ये देखील आल्यात. अशी अचूक माहिती आमच्यापर्यंत रुस्तम चव्हाण आमचे साथी स्कोररच्या माध्यमातून देखील पोहोचवली जाते. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर चेंडू खाली येईल परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल वेगाने कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धाव्याच्या नंतर तिसरी धाव देखील इथून वेगाने पूर्ण झाली आणि या 3 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 40 आणि 41 धाव्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय. मोरावे 11 मोरावे या टीम पुढे येणारे बॉल असतील 24 आणि जिंकण्यासाठी 41 धावा. हॅलो. तर 41 धाब्यांचं टार्गेट आहे. 41 धाबा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत. फोर्टी वन चं टार्गेट आहे. तर यावेळी मात्र पहिलाच बॉल लॉफ केलाय परंतु फिल्डर जे तैनात आहे त्याच्या हातामध्ये एक चांगला कॅच आणि बॅट्समन क्रमांक पहिला इथून मात्र बाद होईल. अंकितला इथून परतावा लागेल. अंकित शिवकरला.
तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय उमेश ठाकूर. तर यावेळी मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. बॅट्समन आदेश पाटीलच्या बॅटमधनं हा षटकार. तर यावेळी देखील एक चांगला बॉल रिलीज झालाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू फील्ड केला जाईल, परंतु सेकंड रन साठी होतोय प्रयत्न आणि या 2 धाबा इथून मात्र वेगाने झाल्यात कंप्लीट. तर टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत ते मात्र 8 धाबा. 3 चेंडूचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. 41 धाब्यांचं टार्गेट सेट झाल्यानंतर त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी देखील दोन्ही बॅट्समन इथून मात्र आलेत. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, फटका फसलाय, परंतु सीमारेषा लगत चेंडू फील्ड केला जाईल आणि या 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्या जातील. तर टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 2 चेंडूचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिला हाताळला जाते. गोलंदाज रोहित. तर यावेळी मात्र अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर दाबेचा इशारा येतो. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर बराचसा बाहेर जाणारा बॉल होता. 11 धाबा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. तर यावेळी मात्र फुल टॉस बॉल पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतो. एक सिंगल मिळते. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला. धाबा लागला धावफलकावर 12. यावेळी देखील चांगला बॉल पिच झालाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. लेग बाईकच्या स्वरूपात एक सिंगल. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 13 धाबा. तर येणारे बॉल असतील 18 आणि धाबा करायचे आहेत तुम्हाला. तर 18 चेंडू आणि धाबा करायचे आहे तुम्हाला 28. 18 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. तर चला स्पीड अप घ्या. अजून एक मॅच आपल्याला इथे खेळवायची आहे, याची नोंद घ्या प्लीज. तर षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सागर येतोय गोलंदाजच्या मार्कवर. यावेळी पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, परंतु चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. चेंडू दाखल झाला. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 14. तर सागर आहे षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आपल्या टीम कडनं. तर चला बॉल द्या प्लीज मैदानावर. तर गोलंदाज सागर पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळीचा बॉल चांगला रिलीज झालाय. पडल्यानंतर वेग देखील वाढवला होतो. स्किट होऊन सरळ चेंडू निघाला आणि तदनंतर घोषित क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू दाखल झालाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. एकेरी दुहेरी धाब्यांचा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत मोरावा या टीमच्या दरम्यान 41 धाब्यांचा टार्गेट देखील सेट झाल्यानंतर चांगली बॅटिंग करत असताना मोराबाई संघ यावेळी मात्र लोवर फुल टॉस होता. गती कमी केली या बॉलवर, परंतु एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. तर प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सागरच्या दरम्यान काहीतरी वेगळा करण्याचा
धाडस आहे, माणस आहे, प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं केलं जातं, ही खासियत आहे या गोलंदाज सागरची. यावेळी देखील स्लोवर बॉल चकवले बॅट्समनला, येतोय डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू, एकाच ऍक्शन मध्ये हा बॉल रिलीज केला आणि तदनंतर तर यावेळी मात्र शॉर्ट पिच बॉल होता, पुल केलाय, परंतु गोशिश रिजन मध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 17. चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधला शेवटचा एक बॉल. तर चला स्पीडअप करा प्लीज. तर यावेळी मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, फिल्डर येईल, चेंडू खाली. इथून मात्र एक मोठ्या विकेटची बतन, ज्याच्यावर पूर्णपणे आशा होत्या तो बॅट्समन इथून मात्र परत ते डंबूच्या आश्रयाला. आणि मोरावे 11 मोरावे टीमची आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक दुसरी पडली जाते आणि बॅट्समन इथून परततोय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धाबा लागला धावफलकावर 17. येणारे बॉल आहेत 12 आणि धाबा करायचे तुम्हाला 24. तर गोलंदाज येते प्रणित, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी महत्वपूर्ण षटक. यावेळी मात्र रनआउटचा शिकार झाला असता जर डायरेक्ट हिट झाला असता, परंतु एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलं होतं. उमर वारंगे होता आणि ते फिल्डिंग साठी. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. प्रणित येतोय गोलंदाजीच्या मार्कवर, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी एक महत्वपूर्ण षटक या मॅच मधला. 18 धाबा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्या. स्ट्राईक एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय बॅटिंग करत असताना उमेशला. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपमधनं फिल्डर वेगाने येईल स्क्वेअर लेगच्या रिझन मधून. तर 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाबेसाठी इथून मात्र खराब थ्रो आलाय आणि या धावा मिळतील त्या मात्र 3. नको तर 10 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. स्पीडअप करा प्लीज. अजून एक मॅच आपल्याला इथे खेळवायची आहे याची नोंद घ्या. यावेळी देखील चांगला बॉल, परंतु अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत ते मात्र 22 धाबा. 19 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 10 आणि 19 धाब्यांची गरज. तर वेळ आपण कमी प्रमाणात दौडवायची आहे. कमी वेळ खर्च करा याची नोंद घ्या. तर स्कोरबोर्डवर आकडा देखील आपण पाहू शकाल. 22 धाबा, 2 विकेट, 2.2 ओव्हर. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न झाला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सिद्धू येतोय, चेंडू मागे. थ्रो देखील थोडासा खराब झालाय आणि या 3 धावा इथून मात्र खर्च झाल्या. तर या धावा ज्या एक्स्ट्राच्या माध्यमातून तुम्ही खर्च केल्या तर धावा नक्कीच तुम्हाला थोड्याशा मागण्या ठरू शकतील. येणाऱ्या काळामध्ये डिपेंड करण्यासाठी टीमची धावसंख्या 3 ने वाढली. धावा लागल्या आतापर्यंत 25 धावा. 9 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी.
तर यावेळेचा हा बॉल आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय, परंतु घोषित रिजन मध्ये चेंडू दाखल झाला. तर एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. धावा लागल्या धावफलकावर 26-26. 2 चेंडू अजून देखील इथून शिल्लक आहेत. महत्वपूर्ण षटक प्रणित देखील हाताळते आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रथम येईल चेंडू खाली. यावेळी मात्र कोणतीही चुकी नाही. बॅट्समनला इथून परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक विकेटचं बदन. हादरा क्रमांक 3 मोरावे 11 मोरावे या टीमला. तर नवीन बॅट्समन अमित शिवकर आहे. नॉनस्टॉक एंडला शेवटचा बॉल या ओव्हर मधला महत्वपूर्ण षटक. 26 धावा धावफलकावर. यावेळी मात्र अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. इट इज अ वाईट बॉल. टीमची धावसंख्या 27 धावा. शेवटचा बॉल आहे. महत्वपूर्ण चेंडू. तर चला स्पीडअप करा प्लीज. अजून एक मॅच इथे खेळवायची आपल्याला, याची नोंद घ्या. यावेळी चांगला बॉल, मॅच बॉल आणि एक चांगला चेंडू रिलीज झाला. येणारे बॉल असतील 6 आणि धावा करायच्या आहेत तुम्हाला. तर मात्र 14. 6 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज मोरावे 11 मोरावे या टीमला. तर वेळ कमी प्रमाणात घ्या प्लीज. सातत्याने आपल्याला सूचना करण्यात येत आहे. शिरवणा संघ 6 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. तर चला प्लीज स्पीडअप करा. तर चला पंच वॉर्निंग द्यायची आहे प्लीज, कारण की अजून एक मॅच आपल्याला इथे खेळवायची आहे. तर चला सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. बराचसा वेळ तुम्ही या मॅच साठी देखील घेतलाय. आयोजन कमिटीकडून तुम्हाला सूचना देण्यात येत आहे. प्लीज थोडस सहकार्य करा. गोलंदाज सूर्या शेवटचं षटक. यावेळी मात्र चांगला चेंडू रिलीज झालाय. ब्लॉकरला मध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर सेकंड रन साठी प्रयत्न होतोय आणि यावेळी मात्र खराब पैकी, परंतु बॅकअप इथून चांगलं होतं. 5 चेंडू धावा करायचे तुम्हाला 12. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 12 धावा तुम्हाला कराव्या लागतील. तर वाशीगाव टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचे टॉस साठी. यावेळी मात्र एक चांगला बॉल रिलीज झालाय. 4 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. तर 4 चेंडू आणि 12 धाबा. यावेळी देखील चांगला बॉल आणि 3 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. तर जशी मॅच होईल, जो संघ जिंकेल त्याने लगेच टॉस साठी यायचा आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये.
यावेळी देखील चांगला बॉल. तर निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू आणि 12 धावा. तर चला प्लीज वेळ कमी घ्या. 2 चेंडू आणि 12 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. वेळ कमी प्रमाणात दौडवायचा आहे प्लीज. अजून एक मॅच इथे आपल्याला खेळवायची आहे. सातत्याने सूचना करण्यात येते आपल्याला. यावेळी देखील चांगला बॉल रिलीज झालाय. तर 1 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. तर 1 चेंडू आणि 11 धावा. तर यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. ऑन साइडच्या रिजन मध्ये फिल्डर तरच्या वरतून, परंतु एक चांगलं एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळालं. ही मॅच इथून जिंकलाय शिरवणा 11 शिरवणा संघ. तर चला आपण टॉस साठी या शिरवणा 11 शिरवणा. आपली टीम मीटिंग नंतर केली तरी चालेल. प्लीज आपण टॉस साठी या. तर टॉस इथे करायचा आहे. वाशीगाव 11 वाशीगाव विरुद्ध शिरवणा 11 शिरवणा या दोन्ही टीमच्या दरम्यान. तर या प्लीज.